वर्षाव स्वागताला सनईचा सूर कसा वाऱ्याने धरला ढगांचा ढोल घुमू लागला बिजलीचा ताशा जसा कडकड कडाला पाऊस फुलांचा वर्षाव स्वागताला पाऊस फुलांचा वर्षाव स्वागताला आला 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 माझा गणराज आला मंगलमय अन तेजपुंज गजाननाचे रूप मंगलमय अन तेजपुंज गजाननाचे रूप करुणासागर चैतन्याचे हे ओंकार स्वरूप करुणासागर चैतन्याचे हे ओंकार स्वरूप दर्शनाने त्याच्या जाते सर्व दैन्य चिंतामुक्त होऊन या मिळे खरे सुख त्याच्या दर्शनाने माझा जीव वेडा झाला आला 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 माझा गणराजा आला भक्तीमध्ये नाहून भक्त झाले ओले चिंब गणेशाच्या भजनात नाचण्यात रंग सानकोर संग सारे उडवी तिरंग आनंदाच्या डोही फुले आनंद तरंग वाऱ्याचा सुगंध मंद सांगे झाला त्याला आला 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 माझा गणराज आला मंगल मंगल नाम मार्गावर येवल्यापासून पूर्वेकडे 10 किलोमीटर अंतरावर अंदरसूल हे तालुक्यातील सर्वात मोठं गाव आहे. या गावामध्ये उत्तर दक्षिणी वाहिनी कोळगंगा नदीच्या पश्चिम तीरावर या गावाचं ग्रामदैवत आणि जाज्वल्य असं नागेश्वर महादेव मंदिर असून या मंदिराची स्थापना महादेवाच्या पिंडीची स्थापना महान ऋषी अगस्त्य मुनी यांच्या हस्ते करण्यात आल्याचं सांगितलं जातं. त्याच कालखंडामध्ये याच नागेश्वराची पूजा करण्याकरता म्हणून प्रभू रामचंद्र लक्ष्मण सीतासहित आल्याचेही सांगितलं जातं. अशा या पवित्र अशा महादेव मंदिरामध्ये पूर्वी कोळगंगा नदी सतत वाहत असायची आणि मंदिराच्या चहूबाजूला साबर अरण्य असायचं. त्या साबर अरण्यामध्ये मोठमोठे विषारी सर्प नाग यांचा सातत्याने वावर असे, त्यामुळे इथे वर्दळ कमी असायची. तरीसुद्धा त्या कालखंडामध्ये अंदरसूल येथील बालब्रह्मचारी शहादू देवा हे अतिशय त्यागी आणि विरक्ती व्यक्ती यांचा वावर नेहमी असायचा. किंबहुना ते बरेच दिवस या ठिकाणी वास्तव्यास होते. साधारण 1951च्या दरम्यान राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामीचं आगमन या ठिकाणी झालं आणि आगमन झाल्यानंतर त्यांनी गावातीलच काही दानशूर
आणि तत्कालीन प्रतिष्ठित नागरिकांच्या साहाय्याने या ठिकाणी या मंदिराचा कायापालट केला. त्यानंतर बरेच वर्ष या ठिकाणी काही दिवसानंतर साधारण 54-55च्या दरम्यान नागाबाबा हे हिमालयातून या ठिकाणी सिद्ध पुरुष, अतिशय उंचे पुरे आणि तेजस्वी असं व्यक्तिमत्व या ठिकाणी अचानक अवतरलं आणि त्यांच्या सेवेमध्ये जनार्दन बाबा लीन झाले. जनार्दन बाबाला त्यांच्याबद्दल एक साक्षात्कार झाला आणि नंतर जनार्दन बाबांनी त्यांना गुरुस्थानी मानून त्यांची या ठिकाणी सेवा केली आणि त्यानंतर नागेश्वराची आराधना, तप, जप, साधना, अनुष्ठान या माध्यमातून बाबांनी 12 वर्ष या ठिकाणी अशी अतिशय कठोर असे तपश्चर्या केली. राष्ट्रसंत जनार्दन स्वामीच्या तपोभूमीमध्ये खऱ्या अर्थाने जनार्दन स्वामींनी ह्या अंधसूर गावाला भक्तीचा मार्ग समजावला. त्याचबरोबर कर्मातून भक्ती कशी सुदृढ करता येईल याचं मार्गदर्शन त्यांच्या प्रवचनातून नियमित होत होते. आणि हे करत असतानाच या अंधसूर गावातील सुज्ञ भक्तांनी जनार्दन स्वामींना मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य केले. आणि हे होत असतानाच जनार्दन स्वामींनी मधल्या काळामध्ये टेकेश्वर मंदिराची स्थापना केली आणि त्याच्या पश्चात अंधसूर गावामध्ये त्यांचे शिष्य परमगिरी महाराजांनी ह्या नागेश्वर भूमीचा तपोभूमीमध्ये रूपांतर करून खऱ्या अर्थाने विकासाला सुरुवात केली. त्याचप्रमाणे या तपोभूमीमध्ये नियमित असा या भूमीचा जर विकास करायचा असेल तर अजून खूप काही कामं बाकी आहे. गावातील काही जाणकार लोकांचं मनोदय आहे की या ठिकाणी ज्ञान मंदिराची जी स्थापना झालेली आहे, त्याचबरोबर या ठिकाणी घाटाचं काही काम अपूर्ण राहिलेलं आहे. भविष्यामध्ये आम्ही त्याचा प्रस्ताव तयार केलेला आहे, जिल्हा परिषदेला तो पाठवलेला आहे. त्याच किंवा एखाद्या दानशूराच्या माध्यमातून या ठिकाणचा विकास हा निश्चित झाल्याशिवाय राहणार नाही अशी भगवान नागेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. आणि शिवाय, ओम नमः शिवाय, बोलो ओम नमः शिवाय. शिव शंभू का महामंत्र है, शिव शंभू का महामंत्र है मुक्ति का उपाय. ओम नमः शिवाय, बोलो ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, बोलो ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. जीवन नैया शिव की महिमा गाओ, शिव की महिमा गाओ, शिव की महिमा गाओ, शिव की महिमा गाओ, शिव की महिमा गाओ. सारे जग के हैं वो रचैया, शिव की शरण में आओ, 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 शिव की शरण में आओ. संकट कष्ट रुलाए, संकट आए, संकट आए कष्ट रुलाए, जब जब जी घबराए.
शिवाय बोलो ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय। सबसे प्यारे सबसे न्यारे बाबा भोले भाले हैं। बाबा भोले भाले हैं, बाबा भोले भाले हैं, बाबा भोले भाले हैं, बाबा भोले भाले हैं। भांग धतूरे की मस्ती में रहते मस्त निराले हैं। रहते मस्त निराले हैं, रहते मस्त निराले हैं, रहते मस्त निराले हैं, रहते मस्त निराले हैं। बम बम भोले कहते जाओ बम बम भोले। भूमीशी माझं 63-64 सालापासून कंटिन्यू आमचा प्रवास हाच करायचा सर. त्याच्याबरोबर बाबाजीचा कालखंड का फारसा आठवत नाही, पण देवाजीचा, त्याच्यानंतर शिंदे महाराज, त्याच्यानंतर परवानगी महाराजापासून आम्ही आखी जोडले गेलो जास्त. तर लोकवर्गणीमधून बरीचशी कामं इथं केली गेली परवानगी महाराजच्या सान्निध्यामध्ये. मोठं ध्यान मंदिर असेल, त्यांचा निवासस्थान असेल, भक्त निवास असेल, मोठी प्रवचन शेड असेल, किंवा त्याच्यानंतर कल्याणराव पाटलाच्या आमदार कल्याणराव पाटलाच्या निधीमधून समोरचा पूर्वेकडील पूर आणि पाणी टाकीचे काम केले. त्याच्यानंतर बरेचसे असे परवानगी महाराजांच्या अधिपत्याखाली बरेचसे काम आम्ही इथं करू लागलो. सगळ्यांच्या सहकार्याने चांगल्या प्रकारे इथं काम चालतं. म्हणजे कुठल्याही कोणाचं काही हे नाही, बस सगळे एकीलाने काम करतात बस. स्वामी ओमगिरी महाराज, नागेश्वर भगवान यांच्या कृपाशीर्वादाने या मंदिरात आम्हाला 5 जणांना जो चान्स मिळाला, ट्रस्ट होण्याचा अधिकार या गावाने दिला, त्याबद्दल प्रथमतः मी या नागेश्वर महाराजांचे, कृपा जनार्दन स्वामी महाराजांचे, परवानगिरी महाराजांचे आणि समस्त गावकरी मंडळींचे हार्दिक अभिनंदन करतो. बऱ्याच वर्षापासून आम्ही या ठिकाणी आमच्या आईवडिलांनी कृपया आम्हाला कुठलाच वृत्ती म्हणा, कोणता संस्कार या वृत्तीने कुठलाही मार्ग न लागता, व्यसन न लागता आम्हाला नागेश्वर मंदिरात तुम्ही जा, तुमचं सर्वांचं कल्याण होईल आणि कल्याण होईल अशा या गोष्टी सांगून या ठिकाणी त्यांनी सुद्धा, आमच्या आईवडिलांनी सुद्धा भरपूर समर्थान बाबाजींच्या वेळेस भरपूर त्यांनी सहकार्य केलेले आहे असं आम्ही व्यक्त करतो. आणि आमच्या ट्रस्टच्या वतीने आणि या गावकऱ्यांच्या वतीने सर्वांची आणि कृपया नागेश्वर भगवानच्या वतीने, सद्गुरू जनार्दन स्वामीच्या वतीने, परवानगिरी महाराजच्या वतीने नागेश्वर महादेव मंदिर अतिशय प्राचीन असं हे मंदिर आहे. आतापर्यंत बरेच साधू संत ऋषी मुनी या ठिकाणी येऊन गेले. साधारणतः बाबांचा कालखंड असायला मला आठवत नाही, परंतु पूर्वीचे बरेच लोक सांगतात की जनार्दन स्वामी बाबांना साली अंतरसूरमध्ये आले आणि या ठिकाणी खूप मोठी अशी साधना त्यांनी केली. त्याच कालखंडामध्ये त्यांच्याच दयागावजवळील गाव ते शारदादेव महाराज त्यांनी अंतरसूरमध्ये किंवा या नागेश्वर मंदिरामध्ये बरेच दिवस वास्तव्य केलं. मंदिर अंतर्गत आणि जनार्दन स्वामी यांची तपोभूमी. येथे जनार्दन स्वामी तप केल्यानंतर जे वैभव प्राप्त झालं आणि त्यानंतर आम्हाला इथं विश्वस्त म्हणून जी सेवा करण्याची संधी प्राप्त झाली, ही जनार्दन स्वामीच्या कृपेने आणि गावकऱ्यांच्या सहकार्याने प्राप्त झाली. आणि आम्ही ज्या वेळेस इथं काही सेवा करीत राहिलो तर अशा वेळेस इथं एकदम म्हणजे असं गवत वगैरे असं हे असताना एवढ्या पालापाचोळा त्याच्यामध्ये आम्ही काम करत असताना आम्हाला काही कोणत्या प्रकारचा कधी त्रास झाला नाही. असं नागेश्वर महाराजची आमच्यावर
कृपा झाली आणि आम्हाला सेवा करता आली. इथे ज्या परमानंदगीर महाराज यांनी पण काय पालन केलेलं आहे, त्यांची कर्मभूमीची आहे जनार्दन स्वामींची तपोभूमी आणि परमानंदगीर महाराजची कर्मभूमी. सर्व गावकऱ्यांच्या सहकार्याने आम्हाला येथे सेवा करण्याचा जो योग प्राप्त झाला त्याबद्दल सर्वांचे आम्ही धन्यवाद मानतो. जय बम बम भोले कहते जाओ जो दमाए जाए. ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय. 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 आधा चंदा माथे सोहे गल सर्पों की माला. 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 तेज धारी के तेज से पाए सारा जग उजियाला. 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 डम डम डमरू बोले शिव का डम डम डमरू. डम 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 डम. डम डम डमरू बोले शिव का सातों सुर दोहराए. ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय. विपदा छाई राम पे भारी शिव शक्ति का जाप किया. 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 बजरंगी की शक्ति बन के राम का शिव ने साथ दिया. 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 रामेश्वर की पूजा करके रामेश्वर की. रामेश्वर की पूजा करके राम लगी फरमाए. ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय. शिव शंभु